नमस्कार. मी डॉक्टर गोपाल रामदास महाजन. माझं विषय सॉइल सायन्स म्हणजे मृदा विज्ञान आहे. आपण या ठिकाणी भरपूर काही मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, पण एक शेवट मेसेज की आपण ज्यावेळेस हा कार्यक्रम पूर्ण होणार 15-20 मिनिटं आपण बोलल्यानंतर एक काहीतरी नवीन गोष्ट आपण या ठिकाणी शिकूया. जसं काळासोबत आपण बदलायला हवं. नथिंग इज परमनंट. फक्त बदल हा कायमस्वरूपी असतो. आपण स्वतःला जर बदललं नाही तर बऱ्याचशा गोष्टी काळाच्या सोबत मागे राहून जातात. तर आजचा जो टॉपिक आहे सॉइल हेल्थ मॅनेजमेंट, यामध्ये आम्ही जे काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, जी एकदम सोप्या भाषेने तुमच्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे, त्याबद्दल मी तुम्हाला त्याचा उपयोग तुम्ही कसं करू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेऊया. आता काय होतं, जग इतकं बदललंय की आपलं मेडिसिन सुद्धा घर बसल्या येते, जेवण सुद्धा घर बसल्या येते, सामान सुद्धा घर बसल्या येते. मग कृषी क्षेत्र का मागे राहावं? इतर गोष्टी आपण एवढ्या सहज सोप्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून जर घेतो आहोत, तर मातीशास्त्रामध्ये सुद्धा आपण टेक्नॉलॉजीचा वापर करूया. आता 2-3 स्लाइड मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सगळे बघतो आपली गोव्याच्या माती कशी आहे, त्याचा रंग कसा आहे, तांबडा आहे. जसं खुर्चीचं कवर आहे, कुशन आहे, त्याच्यासारखा त्याचा रंग आहे. तर याचा अर्थ काय होतो? आपली माती तांबडी आहे, इन जनरल जास्तीत जास्त तांबडी आहे. तर यामध्ये काही गोष्टी जास्त आहेत आणि काही गोष्टी कमी आहेत. तर यासाठी आपण एक लक्षात घेऊया. तुम्ही जी स्लाइड बघताय, जर डाव्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर लोह, मॅंगनीज आणि कॉपर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या जमिनीमध्ये जास्त आहेत. आणि उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं, त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, बोरॉन, झिंक आणि मॉलिब्डेनम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जमिनीत कमी आहेत. आता ज्या जास्ती आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे, ज्या कमी आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपल्या जमिनीमध्ये सगळेच मूलद्रव्य पुरवण्याची क्षमता नाही आहे. जर आपल्याला खरंच शेती एकदम उत्तम पद्धतीने करायची तर काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जमिनीत कमी आहेत. आता बऱ्याचदा तुम्ही बघता लहान मुलांना बोनविटा, कॉम्प्लॅन डॉक्टर सांगतात, जर वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या घ्या. हे का घेतो आपण? कारण की ते आपल्या शरीरात कमी आहे. आपल्या शरीरात का कमी आहे? का? कारण आपल्या अन्नात कमी आहे. अन्न कुठून येतं? जमिनीतनं. जमिनीतनं कमी आहे म्हणून आपल्या अन्नधान्यात नाही, अन्नधान्यात नाही म्हणून आपल्या शरीरात नाही आहे. आणि म्हणून आपली जर माती चांगली असेल तरच आपलंही आरोग्य चांगलं असतं. नाहीतर आपण काय करतो, आपल्या जमिनीत नाही म्हणून आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात की ते न्यूट्रिशन एक्स्ट्रा आपल्याला घ्यावं लागत असतं. आता वर्षानुवर्ष आपण जी शेती आहे ती एक इंटेन्सिव्ह पद्धतीने करत आलेलो आहे. शेतजमिनीला आपण दरवर्षी नांगरणी करतो, ओपन करतो. त्यामुळे काय होतं, त्याच्यात असलेला कार्बन वगैरे, तर वेळेसोबत माती सुद्धा थकते. जर आपण तिच्याकडनं आज दिवसभर समजा फक्त तुम्ही आज चहा घेतला, दिवसभर काही खाऊ नका, रात्री खाऊ नका, दुसऱ्या दिवशी खाऊ नका, तुमची काम करण्याची इफिशियन्सी उद्या आपल्याला चक्कर यायला लागते. तसं मातीला, ती आपल्याला सगळं जेवण देते पण तिलाही जेवण पाहिजे. तर ती गोष्ट कशी आपण करू शकतो त्यासाठी आम्ही काही गोष्टी बनवलेल्या आहेत. तर आपल्याला जसं एक घरामध्ये आपण जेवण करतो, वरण भात, लोणचं, पापड या सगळ्या गोष्टी आपल्या जेवणात असतात. तर जर एखाद्या व्यक्तीने फक्त वरण भातच खाल्ला 10 दिवस, 1 महिना, तर त्याचं आरोग्य निश्चितच खराब होईल. नाही, त्याचं वजन वाढेल किंवा त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे आरोग्य होईल. पण तुम्ही जर सगळ्या पद्धतीचं जेवण थोडं 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 व्यवस्थित खाल्लं तर तुमच्या शरीरात, आपण लहानपणी बघा तुम्ही जंगलातली बोरं, चिंचा सगळं खायचो आपण. तर त्यामुळे जे काही छोटे मोठे मूलद्रव्य, केमिकल्स ते आपल्या शरीरात जायचे. पण आता आपलं खाण्याची पद्धत बदललेली आहे. तर याचा सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण जमिनीला सुद्धा खायला द्यायला पाहिजे. जसं आपण जमिनीकडनं घेतो तर जमिनीला परत करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सॉइल हेल्थ कार्ड बद्दल शशी तुम्हाला दुपारून सांगणारच आहे की हे तुमच्याजवळ जे दिलंय याचा फक्त तुम्ही घेऊन गेले आणि घरात कुठेतरी कपाटात ठेवून दिलं आणि ते पुढच्या वर्षी कधीतरी बघूया आमच्याकडे कार्ड आहे काय नाही, तर तुम्हाला या कार्डचा उपयोग विविध स्कीम घेण्यासाठी सुद्धा होतो. तुमच्याकडे सॉइल हेल्थ कार्ड आहे का नाही, तर तुम्ही हे सांभाळून ठेवा आणि त्याचा खताची मात्रा कशी द्यायची ते ठरवण्यासाठी होऊ शकतो. शेतकरी केव्हाही आपलं खत देण्याची जी
निर्णयाची प्रोसेस असते तो कशी करतो, आजूबाजूला बघून करत असतो. आता माझे वडीलही शेतकरी होते, तर मी त्यांना बघायचो. आता कपाशी लावलेली आहे शेजारच्या शेतात, त्याने दिलेलं आहे की युरियाच्या 5 बॅग टाकलेल्या आहेत. तर वडील काय विचार करतील, नाही मी 5 टाकल्यानं मला जास्त उत्पन्न जर पाहिजे तर मी 6 टाकेल. अशी आपली प्रोसेस असते. आपण जेव्हा आपलं आरोग्य खराब होतं आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर ज्या पद्धतीने सांगतो की आज तुम्ही ब्रेकफास्ट नंतर तुम्ही एक गोळी घ्या, दुपारी जेवणानंतर घ्या, रात्री झोपण्याच्या अगोदर घ्या, आपण ते काटेकोरपणे पाळतो आणि त्याच पद्धतीने आपण घेतल्यामुळे आपली तब्येत चांगली होते. पण आता लक्षात घ्या, जर मातीमध्ये जर आपण तसं टाकलं नाही तर मातीचं आरोग्य खराब होईल. आता 5च्या जागी तुम्ही 10 गोळ्या घेतल्या तर आपलं आरोग्य खराब होतं, तसं मातीचंही खराब होतं. तर या ठिकाणी बरेचसे लोक आहेत जे कदाचित स्मार्टफोन वापरत असतील. व्हॉट्सअप, किती जण व्हॉट्सअप वापरतात इथे, किती जणांना येतं? 60-70% लोकांना व्हॉट्सअप वापरता येतं. व्हॉट्सअप वापरता येतं म्हणजे आपल्याला स्मार्टफोन हा वापरता येतो. आपण एकमेकांना मेसेज वगैरे पाठवू शकतो, फोटो पाठवू शकतो. तर आपल्या गोव्या राज्यासाठी प्रथमच एक ॲप आपण डेव्हलप केलं होतं आणि याचा उपयोग भरपूर शेतकरी करतायत आणि प्रत्येक कार्यक्रमात आम्ही याबद्दल सांगत असतो. आता त्या ॲपचं नाव आहे फर्टिलायझर कॅल्क्युलेटर गोवा. तुम्ही सगळ्यांनी, माझी सगळ्यांना विनंती आहे, आता बसल्या बसल्या सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर टाका. त्याच्यावरती एक सिम्बॉल येईल, अशा पद्धतीने एक सिम्बॉल येईल आणि त्याला तुम्ही डाउनलोड करून तुमच्या 1 MB आहे. इतर ॲप भरपूर जागा घेतात, याला जास्त जागा लागणार नाही. तर हे फर्टिलायझर कॅल्क्युलेटर गोवा तुम्ही जर गुगल प्ले स्टोअरमध्ये टाकलं तर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करता येऊ शकतं. डाउनलोड केल्यानंतर आता याचा वापर कसा करावा. आता गोव्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची पिकं आहेत. एक म्हणजे भात, मिरची वगैरे, हे आपण एका एरियावर लावतो. आता 1000 स्क्वेअर मीटर एरियावर आपण भात लावला, मिरची लावली, शेंगदाणे लावले. पण माळ कसं करतो आपण, एक एक झाडाला आपण खत टाकत असतो. आपण पूर्ण शेताला नाही टाकत, झाडाच्या आजूबाजूला. तर दोन पद्धतीची पिकं आहे लक्षात ठेवा. काजू, आंबा, त्यानंतर सुपारी, यांना आपण प्रत्येक झाडाला योग्य प्रकारचं खत टाकत असतो. आणि भात, मिरची वगैरे यांना कसं करतो, पूर्ण शेतावर आपण टाकत असतो. जरी मिरचीला जवळ आपण टाकतो तरी पण ते पूर्ण शेतावर असतात. तर या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. तुम्हाला दिसेल की एक आहे एरिया आणि दुसरा आहे नंबर ऑफ ट्रीज. या ठिकाणी बघा, इथं एरिया आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नंबर ऑफ ट्रीज आहे. तर जर तुम्हाला भात पीक लावायचं आहे तर तुम्ही एरिया निवडायचं आहे. एरिया. जर कौपी लावायची आहे, कोणतंही लावायचं आहे, तर तुम्हाला वांगे लावायचे, ब्रिंजल लावायचे, तर तुम्हाला एरिया सिलेक्ट करावा लागेल. एरिया सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली आहे किती एरिया आहे तुमचा, त्या ठिकाणी एक लिहिलेलं आहे, एंटर एरिया इन हेक्टर्स. म्हणजे 1 हेक्टर तुम्हाला एरिया जर आहे. आता तुम्ही म्हणणार माझ्याकडे तर 1 हेक्टर नाही आहे, माझ्याकडे फक्त 1000 स्क्वेअर मीटर आहे. मग तुम्ही काय करणार, 0.1 तिथे लिहिणार. अर्धा हेक्टर जमीन आहे तुमच्याकडे तर तुम्ही फक्त 0.5. तर आपण तो एरिया द्यायचा. नाहीतर जर तुम्ही म्हणाल की माझ्याकडे 5000 स्क्वेअर मीटर, तुम्ही जर ते 5000 टाकलं तर ते कॅल्क्युलेशन चुकीचं होईल. तर तुम्ही जेवढी जमीन आहे तुमच्याकडे तेवढ्या जमिनीचं क्षेत्रफळ तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्याच्या खाली बघा, सिलेक्ट क्रॉप. सिलेक्ट क्रॉप ह्या सेक्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर यामध्ये गोव्यामध्ये जेवढी पिकं घेतली जातात त्या सगळ्या पिकांची नावं आहेत. मग तुम्ही त्याच्यात निवड करा की मला काजू, आंबा, सुपारी काय काय पाहिजे ते तुम्ही निवडू शकता. टमाटे, जे गोव्यामध्ये येतात. आणि त्या खाली आहे हॅव सॉइल टेस्ट रिपोर्ट. म्हणजे तुमच्याकडे सॉइल टेस्ट रिपोर्ट आहे की नाही. आज जसं तुमच्याकडे सगळ्यांकडे सॉइल टेस्ट रिपोर्ट असेल, जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर लघवीचा रिपोर्ट, आपल्या ब्लडचा रिपोर्ट आपल्याकडे येतो, त्याच्यावरून आपल्याला कळतं माझ्याच्यात WBC जास्त आहेत, कमी आहेत. तर ह्या रिपोर्टमध्ये सुद्धा ह्याच रिपोर्टच्या व्हॅल्यू आपण ह्या ॲपमध्ये टाकणार आहे. आता हे प्रेझेंटेशन संपल्यानंतर याला 2 मिनिटं लागत नाही वापरायला, पण त्याच्यातनं येणारं जे आउटपुट आहे त्याच्यामुळे तुमचं वार्षिक खतांवरचा खर्च कमी होत असतो. तर ही गोष्ट लक्षात घ्या, हे एकदम सोपं आहे, तर तुम्ही त्याचा अधिकाधिक वापर करा. आता हे सगळं टाकल्यानंतर तुमच्या रिपोर्टमध्ये उजव्या बाजूला पीएच, EC, नत्र, नायट्रोजन हे सगळं दिलंय. तर तुम्हाला काय करायचं, त्या रिपोर्टमधनं बघायचं आहे की नत्र 200 किलो आहे, 140 किलो आहे, 130 किलो आहे, तर तुम्ही याच्यामध्ये टाका. तुम्हाला ते ॲप आपोआप सांगेल की तुमच्या जमिनीत नत्र कमी आहे की जास्त आहे. आता मी तिथे टाकले 200,
मग त्याच्या समोर दाखवते डेफिशियंट म्हणजे काय आहे, आपल्या जमिनीमध्ये नत्र कमी आहे. मराठी सगळ्यांना समजतं ना? अडचण और एल्स कोंकणी आऊ थोडे थोडे बोलायता बरे ना, त्यासाठी थोडं मी मराठीमध्ये बोलतो. फॉस्फरस 10 किलोग्राम, तर तुम्ही बघा तिथे नॉर्मल लिहिलंय. म्हणजे ते ॲप तुम्हाला स्वतः सांगतं की तुमची जमीन फॉस्फरसमध्ये चांगली आहे की पालाशमध्ये कमी आहे की काय, सगळं तुम्हाला त्यामध्ये समजतं. यानंतर ह्या 3 मूलद्रव्यांच्या खाली आम्ही काय केलेलं आहे की गोव्यामध्ये ज्या गोष्टी जास्त आहेत आपण त्याच्याबद्दल ताण घ्यायची गरज नाही. आपल्या जमिनीमध्ये लोह जास्त आहे, तर आपण आयर्न टाकण्याची गरजच नाही आहे आपल्या जमिनीमध्ये, कारण की तांबडी माती आहे, त्यामुळे मायनिंग आपल्या गोव्यामध्ये चालायची. आणि आपल्या जमिनीमध्ये इतकं लोह आहे की खत टाकायची गरज नाही, तर ते टाकायचं खत, आयरन, मॅंगनीज, कॉपर हे टाकायची गरज नाही. पण 2 मूलद्रव्य हे आपल्या जमिनीत फार कमी आहे. भरपूर शेतकरी ही कंप्लेंट घेऊन येतात. सुपारी किंवा नारळामध्ये जे छोटे फ्रुट्स असतात ते खाली पडतात बऱ्याचदा, बघा तुम्ही बड शेडिंग. तर याला भरपूरसे कारण आहेत, पण एक कारण हे पण आहे की आपण आपल्या सुपारी किंवा नारळ, नाल यांना आपण खतांमध्ये बोरॉन हा प्रकार असतो. हा बोरॉन काय असतो, जी फळधारणा होते आणि फळधारणा आणि त्याला पकडून ठेवण्याची जी शक्ती झाडाला देतो, बोरॉन देतो. आणि आपल्या लाल जमिनींमध्ये हा बोरॉन कमी असतो. पण आपण बऱ्यापैकी कुणीही बोरॉनचं खत त्यांना देत नाही, आपल्या जमिनीतच नाही येते, कारण की वर्षानुवर्ष इतका पाऊस आपल्याकडे पडतो, तर त्या पावसामुळे बरेचसे न्यूट्रिएंट पाण्यासोबत वाहून जातात, म्हणून हा लॉस होतो. आता एखादी शेतकरी असेल, 100 नारळ लागलेत, त्याच्यापैकी 30 खाली पडले, तर 30 पैकी कदाचित 15 राहू शकले असते, तर 15 नारळाचा फायदा त्या शेतकऱ्याला झाला असता. पण 30 खाली गेल्यामुळे त्या 30चं त्याला लॉस झाला. तर त्याला एक कारण, त्याचे वेगवेगळे कारण आहेत, पाण्याचा स्ट्रेस असू शकतो, पण बोरॉन हे सुद्धा एक खत आहे. तर आम्ही काय केलंय, बोरॉन आणि झिंक हे 2 मूलद्रव्य आपल्या जमिनीमध्ये गोव्यामध्ये कमी आहे, लाल मातीमध्ये, तांबड्या मातीमध्ये. तर ह्या दोघांचं सुद्धा आम्ही रेटिंग यामध्ये दिलेलं आहे. तर याच्यामध्ये फक्त 5च गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत: नत्र, स्फुरद, पालाश, झिंक आणि बोरॉन. हे टाकल्यानंतर त्याच्या पुढे तुम्हाला विचारतात आता तुम्हाला कोणतं खत टाकायचं आहे. आता तुम्ही समजा मार्केटमध्ये गेले, बऱ्याचदा काय होतं, आता सॉईल हेल्थ कार्डवरती काय असेल की तुम्हाला सांगितलं असेल की युरिया, डीएपी आणि एमओपी टाका. आता शेतकरी बहुतेकदा फक्त आणि फक्त डीएपीच टाकतो, बरोबर. सम्राटच्या 3 बॅगा टाकणार किंवा फक्त युरियाच्याच बॅगा टाकणार. पण यामुळे अडचण काय होते, सम्राट हे पूर्ण खत नाही आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी नाही आहेत. तर मार्केटमध्ये आपल्याला गेल्यानंतर कोणतं खत अवेलेबल आहे, तुम्ही जर 5 बॅग सम्राटच्या घेणार असेल, तेवढ्याच किमतीमध्ये तुम्ही ह्या ॲपनुसार तुम्हाला 3 बॅग सम्राट, 1 बॅग युरिया, 1 बॅग पोटॅश, तर तुमच्या जमिनीला हे बॅलन्स न्यूट्रिशन भेटेल. नाही तर सम्राटमध्ये काही गोष्टी नाहीच आहेत, काही गोष्टी कमी आहेत. आपण टाकतो, आपल्याला वाटतं की माझ्या जमिनीला मी खत टाकलंय, पण आपल्या झाडांना ते पूर्ण मिळत नाही. तर याचा फायदा हा आहे की तुम्हाला सगळे मूलद्रव्य योग्य प्रमाणात त्या झाडाला मिळते. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मागच्या वर्षी जसं ह्या वर्षी तुम्ही सगळे आले, मागच्या वर्षी आम्ही बिचोलीम ह्या तालुक्यात काम केलं होतं. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना ह्या ॲपचा उपयोग करून त्यांना रेकमेंडेशन दिले, आणि त्याच्यावरनं एक छान गोष्ट अशी निघाली की खतांचा खर्च कमी तर होत नाही. जेवढा खतांचा खर्च तुमचा आहे तेवढाच भात पिकामध्ये खतांचा खर्च लागतो, पण उत्पन्न वाढतं. म्हणजे खत तुम्ही तेवढंच टाकतायत, पण तुमचं उत्पन्न वाढतंय. का? कारण की आपण नत्र, स्फुरद, पालाश हे टाकतोय, हा आपण विचार करतच नाही बऱ्याचदा. तर आपल्याला झाडांना सुद्धा सगळ्या गोष्टी लागतात हा विचार करून आपल्याकडे 5 बॅग डीएपीच्या ठिकाणी आपण ह्यानुसार जर ते कॅल्क्युलेशन सांगत असेल की 3 बॅग डीएपी, 2 बॅग, 1 बॅग युरिया, 1 बॅग एमओपी, खर्च तेवढाच पण आपलं उत्पन्न वाढत असतं. झिंक आणि बोरॉन बद्दल मी तुम्हाला सांगितलं, तर झिंक आणि बोरॉनचे सुद्धा मात्रा यामध्ये तुम्हाला मिळतात. यानंतर शेवटी बघा, आता आपण काय निवड केलेलं होतं, समजा 1 हेक्टर भात कुणी शेतकरी लावतोय, तर शेवटी त्याला एक कॅल्क्युलेशन मिळेल की 100 किलो त्याने डीएपी टाकायला हवं. आता फक्त 1 हेक्टर 10,000 स्क्वेअर मीटर जमिनीसाठी 2 बॅग डीएपी टाकायला पाहिजे. युरिया 229, म्हणजे 4.25 बॅग युरिया त्या भात पिकाला लागत असतो. आणि म्युरेट ऑफ पोटॅश 83 किलो, म्हणजे 1.5 बॅग. तर 2 बॅग डीएपी, 4.25 बॅग युरिया आणि 1.5 बॅग एमओपी. पण या ठिकाणी जर एखाद्या शेतकऱ्याने फक्त 6 बॅग
सम्राटच टाकलं, 6 बॅग युरियाच टाकलं, तर त्याला होणारा जो फायदा आहे तो कधीच होणार नाही. म्हणून एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी की खतं आपण टाकत असताना सगळ्या प्रकारची आपल्या जमिनीला आपल्या सॉइल टेस्टिंगनुसार जी रेकमेंडेड आहे किंवा जी पाहिजे तीच आपण द्यायला हवी. या ठिकाणी मला सांगायचं आहे तुम्हाला, बघा आपण ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा शेती करत असताना बऱ्याचदा खतांबद्दल आपण बोलत असतो. खत हे एकदम खराब आहेत अशीच आपली भावना आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट कोणतीही टेक्नॉलॉजी खराब नसते, त्याचा चुकीचा वापर हा खराब असतो. तुम्ही पंतप्रधान आहेत त्यांना बऱ्याच स्कीमबद्दल सांगताना ते सांगतात की खत वापरत असताना तुम्ही योग्य प्रमाणात वापरा. औषध सुद्धा जर तुम्ही अति प्रमाणात घेतलं तर ते सुद्धा विषच होतं. एक झोपेची गोळी आहे त्या ठिकाणी 10 घ्या, तो झोपलेलाच राहील. तर कायम लक्षात ठेवायचे की आपण हे खत आहे किंवा रासायनिक गोष्टी आहेत, हे आपल्याला उत्पन्न वाढवण्यासाठी आहेत. पण यांचा योग्य जर वापर केला तर आपली जमीनही खराब व्हायला नको, आपलं उत्पन्नही वाढायला पाहिजे आणि आपलं इन्कमही वाढायला पाहिजे, आपलं आरोग्यही चांगलं राहायला पाहिजे. तर यांचा योग्य वापर करणे हेच एक चांगला उपाय शेती या व्यवसायात आहे. तर त्यामुळे आपण एक जी भावना आपल्या डोक्यात आहे की रासायनिक खतं हे खराब असतात, तर तसं नाही आहे. आज मी सांगू इच्छितो, जर आपण आज रासायनिक खत वापरणं बंद केलं तर भारत देशाचं उत्पन्न 40% कमी होणार. आता 40% उत्पन्न जर कमी झालं तर तुम्ही विचार करा, आपण 123 बिलियन एवढी आपली पॉप्युलेशन आहे, यांना इतर सगळ्यांना आपण जेवण कुठून आणणार? आपल्याला पुन्हा इतर देशांवर अवलंबून राहावं लागेल. तर खत वाईट नाहीये, पण त्यांचा चुकीचा वापर वाईट आहे. त्यामुळे आपण योग्य प्रकारातच त्यांचा, योग्य प्रमाणातच त्यांचा वापर केला पाहिजे. हा एक मेसेज आज जाताना तुम्ही कार्यक्रमातून निश्चित घेऊन जा. आता तुम्हाला कळालं की एवढं 2 बॅग युरिया 2 बॅग हे करायचंय, पण आता एखादी शेतकरी म्हणाल मला तर समजत नाहीये की मी ॲप कसं वापरावं, मी कसं करावं. घरामध्ये काय असतं, प्रत्येक घरामध्ये एखादी शाळेत जाणारा मुलगा असतो, कॉलेजमध्ये जाणारा मुलगा असतो, त्यांना मोबाईल वगैरे फार चांगल्या पद्धतीने वापरता येतो. मग आपण त्यांना या गोष्टी सांगू शकतो की मला तू करून दे. एवढं सोपं असताना ते एकदम वेल वर्ज आहेत, त्यांना सहज येतं ते. तर याच्यावरून इतर व्हॉट्सॲप फेसबुक यांच्यावर मेसेज पाठवण्याची सुद्धा सुविधा आहे. आता समजा तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही केला सांगितलं किंवा मला सांगितलं किंवा तुमच्या घरातल्या मुलाला सांगितलं, त्याला मोबाईल येतो, त्याने ते कॅल्क्युलेट करायचा आणि तुमच्या मोबाईलवर फक्त मेसेज पाठवायचा. तर तुम्हाला एका वर्षासाठी मी जर भात पीक लावतोय तर तुम्हाला जर एवढं जरी कळालं की मला भात पीक 1000 स्क्वेअर मीटरसाठी मला एवढं खत लागणार आहे, तर आपली कितीतरी मेहनत किंमत वाचते आणि आपलं उत्पन्नही वाढतं आणि आपली जमीनही चांगली राहते. तर हे एक ॲप आहे ज्याच्या माध्यमातून आपण बरेचसे जे अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करू शकतो. तर उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता की मेसेज एक पाठवू शकतो आपण की 1 हेक्टर भात जर एखाद्या शेतकरीला लावायचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एवढं एवढं खत टाकायला पाहिजे. आता शेतकऱ्याला एक अजून माहिती त्यामध्ये दिलेली की तुम्ही कधी टाकायला पाहिजे. भात रोपणीच्या वेळेस जर सगळं खत तुम्ही टाकून दिलं तर त्याचा उपयोग पूर्ण होईलच असा नाही. तर त्याला काही खतं अशी असतात ते पाण्यासोबत निघून जातात. तर तुम्ही भात रोपणीच्या वेळेस खताचा डोस किती असावा, फुटवे फुटतात त्यावेळेस किती असावा आणि त्यावेळेनंतर पॅनिकल ज्यावेळेस ते पॅनिकल किंवा भात निघत असतो त्यावेळेस किती द्यायला पाहिजे. तर वेगवेगळ्या वेळेस किती आणि केवढं खत द्यायला पाहिजे याची सुद्धा सूचना याच्यात दिली जात असते. याचा इन्स्टॉलेशन जर तुम्हाला करायचं आहे तर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोरवर जा, ज्या पद्धतीने आपण व्हॉट्सॲप, स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन हे ॲप डाउनलोड करतो, तर हे ॲप देखील आपण एकदम सहज सोप्या पद्धतीने डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकतो आणि याचा वापर करू शकतो. ह्या कार्यक्रम संपतेवेळी एक 5-6 गोष्टी आहेत ज्या तुम्ही अवश्य लक्षात ठेवायला हव्या, असं आमच्या संस्थेकडनं तुम्हाला संदेश आहे. एक तर मातीचं आरोग्य आपण जरूर तपासावं, जे तुमच्या मातीचं आम्ही केलेलं आहे आणि त्या माती परीक्षणाच्या आधारावरच तुम्ही खतांचा वापर करा. तुमच्या कार्डमध्ये ज्या पद्धतीने खतांचं दिलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही खतं टाका. त्यानंतर रासायनिक खत हे वाईट नसून त्यांचा चुकीचा अयोग्य प्रमाणात वापर हा वाईट असतो. तर योग्य प्रमाणात रासायनिक खत वापरा. जर तुमच्या शेजारी कोणी 2 बॅग टाकत असेल याचा अर्थ असा नाही की तुम्ही 3 टाकायला हवं.
जे योग्य प्रमाणात लागतं तेवढंच तुम्ही टाकायला हवं. आणि शेवटची गोष्ट, फक्त रासायनिक खतच टाकू नका. आपण बघा, जेव्हा औषधी घेतो, औषधीसोबत बऱ्याचदा डॉक्टर सांगतात की दूधही घ्या, दह्यासोबत घ्या, जेवणानंतर घ्या. तुम्ही जेवण करू नका आणि फक्त औषधी घ्या, आपल्याला त्रास होतो. तर रासायनिक खत जर त्यांचा तुम्हाला योग्य वापर करायचा असेल तर आपलं शेणखत आहे, कंपोस्ट आहे, त्याच्यासोबत मिक्स करून तुम्ही टाका. त्याचा जास्त उपयोग होत असतो जमिनीमध्ये. कधीही आता बऱ्याचदा रेकमेंडेशन भरपूर जास्त असतात, तेवढं शेणखत उपलब्ध नसतं. जेवढा काडी कचरा असेल, जेवढं उपलब्ध असेल, जेवढं कंपोस्ट असेल, तेवढ्यासोबत तुम्ही हा वापर करायला हवा. तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर आपण शेती केली तर शेतीमध्ये आपल्याला भरभराटी निश्चित येईल. तर या लेक्चरमध्ये एवढाच एक मेसेज मला द्यायचा होता की हे ॲप ॲटलिस्ट तुम्ही, इतके लोक आहेत, इतक्यांपैकी 10 लोकांनीही त्याचा वापर इन्स्टॉल करून केला तर आजचा कार्यक्रम आपला संपन्न होईल असं मला वाटतं. याबद्दल जर खरंच तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला निश्चित कॉन्टॅक्ट करू शकता. शशी सर आहेत, ते तुम्हाला जे काही रेकमेंडेशन दिलेत ह्या ॲपमधनं तयार करूनच आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला वापरायचं असेल तर इतरांसाठी सुद्धा तुम्ही ते सांगा. कारण की इतर भारत देशामध्ये कोणतंही राज्य नाही ज्याच्यासाठी हे ॲप आहे. फक्त गोवा या राज्यासाठीच हे ॲप्लिकेशन आहे. तर तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करा. धन्यवाद. तुम्हाला काही जर अडचणी असतील, प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता.